नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण हे 21,000 प्रश्नसंच नेमकं कसं वापरलं पाहिजे, ते नव्या विद्यार्थी असतील, जुने विद्यार्थी असतील, कुणी असेल, पण नेमकं कसं वापरलं पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्यांना डायरेक्टली वापरता येत नाही. जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की कसं वापरायचं, पण जनरली नवीन विद्यार्थ्यांना जास्त माहिती नसते. पण हा 21,000 प्रश्नसंचाचा वापर कसा करावा, नवीन विद्यार्थ्यांनी कसा करावा, जुन्या विद्यार्थ्यांनी कसा करावा, याचा फायदा आपला कितपत होतो. बरेच विद्यार्थी फक्त वाचत बसतात. म्हणजे सकाळी लायब्ररीला जायचं, सकाळी 7 पासून संध्याकाळी 11 पर्यंत, 10-11 पर्यंत जे काय ते फक्त ट्रॅडिशनल वेने फक्त आपण वाचत राहतो कंटेंट, पण PYQ कुठल्याही प्रकारचे सोडवत नाहीत. आणि प्रश्न सोडवताना मग बरीच विद्यार्थी, कंबाईनचे विद्यार्थी म्हणतात राज्यसेवेचा प्रश्न का सोडवायचा, बरोबर. मग राज्यसेवेची वेगळी सोडू, याची वेगळी सोडू. बघा, या पुस्तकाची खासियत काय मित्रांनो, की आपण जी काही प्रस्तावना या टॉपिकला तुम्हाला कुठलाही भेदभाव केलेला नाही, की चला की हे राज्यसेवेचा आहे, कंबाईनचा आहे, लेटेस्ट टू ओल्ड दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, आपला ब्रेन जो आहे, आता प्रस्तावना हा टॉपिक आपण शिकलेले आहेत. मग असं आहे का रे की राज्यसेवेला ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन कधी मांडलंय 13 डिसेंबरला आणि कंबाईनला विचारतील की 12 डिसेंबर, असं होईल का? निश्चित नाही. म्हणजे किती डीप विचारो, कसाही प्रश्न विचारो आपल्या, आता का तर कंबाईनच्या परीक्षा देणारा राज्यसेवेचाही मुलगा असणार आहे. खरं आहे का? आता 507 ज्याचा आकारे कट ऑफ लागला आहे, जे काय 500च्या वर, ओके, ते विद्यार्थी देखील त्याचा इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला तर तुमच्या कंबाईनला तो येणारच आहे स्पर्धक म्हणून, बरोबर ना. म्हणून आपण सगळ्या गोष्टीने तयार पाहिजे. मग तो राज्यसेवेचा प्रश्न असो, तो कंबाईनचा असो, आपल्या टॉपिकशी रिलेटेड आहे ना, संपलं. म्हणजे विधिमंडळावर आपला जास्त प्रश्न विचारत असतील तर मी विधिमंडळामध्ये काय पाहिजे, तरबेज पाहिजे. कळालं का? म्हणजे आपल्या प्रश्नांचं ॲनालिसिस यासाठीच करायचं. म्हणजे मी तुम्हाला आपल्या लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर एक 60+ PDF पण टाकलेली आहे. त्यामध्ये कुठला टॉपिक कसा वाचायचा ते सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर. मग ते कासाठी दिले की तेवढे टॉपिक तुम्हाला विचारतात आणि तेच टॉपिक कंटेंट वाचून झाल्यानंतर यामधली प्रश्न सोडवायची, सगळी प्रश्न. ओके, आजपर्यंत आलेली जी काय 2025 पासून 2011 पर्यंतची प्रत्येक प्रश्न सोडवायचा. ओके, मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे ते सगळं. ओके, तर आता पहिल्यांदा आपण बघूया की नेमकं नवीन विद्यार्थ्यानं कसं वापरावं. आता बऱ्याच जणांना माहितीच नाही की हे वापरतात का. म्हणजे नवीन विद्यार्थी तर काय रे हे वापरते का नाही मला माहिती नाही. आता मोठं पुस्तक बघून पळून जाते, बरोबर. पण या पुस्तकाचा सगळ्यात महत्त्वाची खासियत आहे, तुम्हाला कुठेही उत्तरामध्ये चूक सापडणार नाही. ज्यालाही उत्तरामध्ये चूक सापडली माझ्याकडून बक्षीस घेऊन जा, बरोबर का सर. मी याच्या अगोदर 2020 मध्ये सांगितलं होतं, 2021 मध्ये, की ज्याला पुस्तकात उत्तरात चूक सापडते ते माझ्याकडे या. एवढा कॉन्फिडन्स 1150च्या पेजच्या पुस्तकामध्ये कुणी देणार नाही. 1150 नाही, सॉरी, किती आहे पेजेस, 1342 पेजेसचं पुस्तक आहे. आणि या पेजेसमध्ये कॉन्फिडन्स देईल का कोणी? मी निश्चित देतो. अलग लक्षात. तर लक्षात घ्या, तर या नवीन पुस्तकाला नवीन विद्यार्थ्यांनी नेमकं कसं वापरावं. आता हे 7वी एडिशन असल्यामुळे तुम्हाला बिंदास राहा. आता वापरताना बघा, नवीन विद्यार्थ्यानं सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक विद्यार्थी पहिले सिलेबस बघतोच, जुना तर बघलेच असतो, पण नवीनही सिलेबस पहिलं बघितलं पाहिजे. तो कंबाईन करो, राज्यसेवा करो, काही करो. ओके, मी इन जनरल सांगतोय. तर बघा, कंबाईनचे विद्यार्थी स्पेशली जे काय रे कंबाईनचे असो, राज्यसेवेचे असो, आपण ऑब्जेक्टिव्ह बद्दल बोलतोय, तुम्हाला सब्जेक्टिव्ह बद्दल, राज्यसेवेच्या मुख्यबद्दल बोलत नाही मी. तर बघा, तर या ठिकाणी काय करायला पाहिजे, आपण ज्यावेळेस कंटेंट वाचतो, मी आता समजा एखादा काय रे हा एक टॉपिक आहे, उदाहरणार्थ कुठला प्रस्तावना उदाहरण धर किंवा घटना निर्मिती कोणतंही घ्या, प्रस्तावना उदाहरण धरतोय आपण. प्रस्तावना हा टॉपिक मी काय केलं रे, हे आपल्या लोकसेवा नोट्स कशामध्ये तुम्ही वाचलात, खूप छान वाचलात. ओके, पण तुम्हाला काय रे प्रश्नच माहिती नाहीत आणि तुम्ही वाचलात तर काय कळणार आहे का? नाही. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना पहिलं काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिलं तर सिलेबस बघितला पाहिजे. सिलेबसनुसार तुम्हाला टॉपिक कळतील. मग पहिलं त्यांनी क्वेश्चन बघितली पाहिजे. क्वेश्चन याच्यातली पहिलं स्टेप त्याची अशीच असली पाहिजे, नवीन विद्यार्थ्याची क्वेश्चन बघितलं पाहिजे, मग टॉपिक वाचला पाहिजे, नंतर मग पुन्हा क्वेश्चन बघले पाहिजे. म्हणजे आता इथं काय रे, इथं क्वेश्चन बघितले पाहिजे की कशावर आलेत, नेमकी कशा आलेल्या आहेत. फक्त काय रे कंटेंट इथं काय तुम्हाला पहिल्या वेळेस सोडवताना काही कळणार नाही, काही कळणार नाही. पण किंवा हे कळेल की प्रस्तावनेवर काय एक 42वी घटना दुरुस्ती काहीतरी विचारलेलं आहे, प्रस्तावनेचे काय मतं विचारलेले आहेत, की काय पॉईंट आहेत प्रस्तावनेमध्ये ते कॅच करायचे. का तर इथं वाचताना, या प्रस्तावनेचं कंटेंट वाचताना या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून मला कॅच करता येईल, त्याच गोष्टी मी कॅच करू शकतो का, हे बघण्यासाठी नवीन विद्यार्थ्यानं पहिला, आता जुन्या विद्यार्थ्याला माहिती असल्याचं कन्सिडर करतोय. जुन्या विद्यार्थ्याला जर समजा तो प्रश्नच बघणारा विद्यार्थी नसेल जुना, तर त्यानं पहिलं याच पद्धतीनं जावं, आपण नवीन समजून. अलग लक्षात, मी जुन्या विद्यार्थ्याला क्वेश्चन माहिती आहेत असं कन्सिडर करून डायरेक्टली बोलतोय. ओके, मग काय पहिलं क्वेश्चन कशासाठी फक्त बघितले पाहिजे, तर सोडवले नाही पाहिजे. सोडले तर सुटणारच नाहीत, कारण आपला कंटेंट माहीत नसणार आहे.
आणि एकदा नाही दोनदा बघायचं तो प्रस्तावना टॉपिक. समजा 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्न कशावर आले, धर्मनिरपेक्षतेवर विचारलेत. मग काय प्रस्तावनेचे कीवर्ड आहेत, त्यावर प्रस्तावना करे धर्मनिरपेक्ष गणराज्य याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. बरोबर का हो? मला कसं कळालं? कारण प्रिव्हियस इयरची क्वेश्चन बघून. अमेंडमेंट कुठली 42 घटना दुरुस्ती 1976 कोणते शब्द प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केले आहेत त्यावर अनेक वेळेस प्रश्न विचारले. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन 13 डिसेंबर 1946 आणि 22 जानेवारी 1947 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल विचारलेलं आहे. बरोबर. मग हे कशावरून मला कळालं की हे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन बघून, हे लक्षात घ्या. म्हणून आता काय करायचंय, प्रत्येक नवीन विद्यार्थी असो जुना विद्यार्थ्यांना हे माहिती आहेत क्वेश्चन असं कन्सिडर करतोय ते सगळेच क्वेश्चन, मग तो राज्यसभेचा असो का रे, तो कंबाईनचा असो, फॉरेस्ट लॉ असो, अग्रिकल्चरला, आयोग काढणारं एकच आहे की रे, वेगवेगळं कशाला करताय त्यात? बरोबर ना, भेद कशाला करताय? कसाही हो मी भिडणार आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. लक्षात मग हे क्वेश्चन बघून घ्यायचं. त्यानंतर मग या क्वेश्चनला बघितल्यानुसार जे पॉईंट आयोगानं 42 घटना दुरुस्ती विचारलं ते तुमचं कार्य तोंडपाठ झालं. पहिल्या सेटिंगमध्ये कार्य एकदम कॅच करून घ्यायचं. मग ह्यामध्ये जे काही तुम्हाला पॉईंट सापडतील त्या पॉईंटला अधिक भर देणे. कशावरून रे? म्हणजे माझं कंटेंट वाचण्याचा हुलिया बदलून जातो या क्वेश्चनमुळे. बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हे बदललेला दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनानं मला एक नाही दोन वेळेस वाटलं तर हे वाचून झाल्यानंतर मग इथं प्रश्न सोडवण्यासाठी आता मग पुन्हा प्रश्न काय करायचं, त्याच टॉपिकचे प्रस्तावना टॉपिकचे मी काय करणार आहे आता इथं मी बघणार आहे आणि इथं मी प्रश्न सोडवणार आहे. लक्षात. मग पुन्हा ही पहिली स्टेप झाली. तुमचं हे पहिलं रिडिंग असंच झालं पाहिजे. दुसऱ्या रिडिंगला ही सेम क्वेश्चन आता बघायची गरज नाही. पण आता काय करणार तुम्ही, आता डायरेक्टली काय प्रस्तावना, आता तुम्हाला जर प्रश्न बघायला पुन्हा बघायची असेल तर एकदा ओव्हरलुक करून घ्या. पुन्हा दुसऱ्या स्टेपमध्ये करे सेम फॉर्मॅटमध्ये जाऊ शकता. पण तिसऱ्या स्टेपला मात्र काय रे टॉपिक क्वेश्चन, काय रे बाबा टॉपिक वाचायचं, क्वेश्चन वाचायचं तिसऱ्या स्टेपमध्ये. आणि चौथ्या स्टेपमध्ये परीक्षेसमोर होईल कोणत्याही विद्यार्थ्याचा असो, मग काय करायचं क्वेश्चन टॉपिक. म्हणजे क्वेश्चन टॉपिक म्हणजे जर समजा क्वेश्चन वाचताना अडचण आली तर मग टॉपिकवर जायचं, म्हणजे परीक्षेसमोर मॅक्सिमम क्वेश्चन. पण जास्त वेळ याच्यावर घालवा. ओके, ह्या स्टेपवर या दोन. ओके, ही क्वेश्चन नंतर करे कंटेंट, त्यानंतर प्रस्तावना, असंच नवीन विद्यार्थ्यांना जावं. याच्याशिवाय आपला परीक्षेमध्ये पर्याय नाही. लक्षात. तुम्ही या पद्धतीने गेलात तुम्ही एक्झाम ओरिएंटेड जाल. प्रश्न आता करे नवीन विद्यार्थ्याने कसं वापरावं लक्षात घ्या हे. आणि टॉपिक वाईज मी प्रस्तावना असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, मला जे टॉपिक आलेले आहेत त्या टॉपिकवरले प्रश्न मी याच पद्धतीनं सोडवत जाईल. वेळ लागला तरी हरकत नाही, एमपीएससीला शॉर्टकट नाही हे लक्षात घ्या. नाही मी आता काय एवढा लय वेळ लागतोय बरं का, मी शॉर्टकट पर्यंत जातो. शॉर्टकट जगामध्ये काहीच नाही पुरव. आणि एमपीएससीला तर अजिबात शॉर्टकट नाही. आणि शॉर्टकट मारायचा प्रयत्न केलास दरवर्षी परीक्षा द्यावी लागेल. इथंच तुला 7-8-10 वर्ष लागतील याची शाश्वती मी देत तुला. बरोबर ना. म्हणून मित्रांनो या मेथडनं गेलात तुम्हाला 1 नाही 2 वर्षात, 2 वर्षात कसं पास झालो, पण या पद्धतीने गेला योग्य वेळेनं जा, निश्चित यश मिळेल. त्यानंतर बघा कंटेंट वाचून झाल्यावर प्रश्न कसे सोडवावेत. आता बरेच विद्यार्थी असे आहेत की माझं कंटेंट खूप वाचून झालेलं आहे. आता बरेच असे आहेत की पहिलं प्रश्न वाचलेच नाहीत पण कंटेंट वाचलेले आहेत, कंटेंट बऱ्यापैकी माहिती आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न सोडवताना इन्फॉर्मेशन तर ठेवलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न सोडवताना इन्फॉर्मेशन पेक्षा प्रश्न कसा विचारलेला आहे, इलिमिनेशन मेथड आपण बघितली पाहिजे की त्या इन्फॉर्मेशनचा वापर मला हे ABC पर्याय आहेत, मला सोडवताना बरोबर विचारलेलं आहे आणि बरोबर विचारल्यानंतर मी नेमकं काय बघतोय, आयोग नेमके काय चुका करतंय, मला एका डायरीमध्ये लिहून ठेवता आलं पाहिजे. लक्षात की बरोबर विचारते, चूक विचारते, नेमकं कशामध्ये चूक करते. आता आपण सराव प्रश्न बघतो, बरीच विद्यार्थी सराव प्रश्नाच्या दृष्टिकोनातून जातात. मी तुम्हाला सांगतोय परो सराव प्रश्नांचं प्रमाण केवळ सोडवण्याचं 5% असलं पाहिजे, ते बी टाइम मॅनेजमेंट आणि काय रे सिली मिस्टेक टाळण्यासाठी. याच्या पलीकडे सराव प्रश्नांचा वापर करू नका. आणि जे सराव प्रश्न नाद लागला ना तुमचा, तो तुम्हाला तो गाडीत घातल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो. त्याच्यापेक्षा प्रमाण जास्त वाढलं, त्याचा वापर करूच नाही असं म्हणणार नाही. त्याचं 5-10% प्रमाण जास्तीत जास्त असावं. 90% किंवा 95% PYQचं प्रमाण असावं. याच्यावरून आपण ठरवावं की आयोगात प्रश्न कसा येऊ शकतो, आयोग कुठल्या कंटेंटमध्ये चुका करतोय, आयोग काय डोकं लावतंय हे तुम्हाला कसं कळणार आहे, PYQ वरनं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरनं. आपण काय करतो, काय करतात रे तुम्ही बघताय उगच चला कृषीचं करे GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन 18.7 18.7 जर विचारायचं असेल त्यांना 18.7 18.6 18.07
एवढं क्लोज विचारते का? आणि ते कोणाला बी येणार नाही. उगच काही टाकतात मुद्दाम कार्य. त्यांच्या डोक्याला वाटलं की काही चुका करून या सराव पेपरवाले विचारतात, त्यांचा नादी लागू नका. आणि लागलात फेल झाल्याशिवाय राहत नाहीत. मी तुम्हाला हे पण लिहून देतो. मी म्हणणार नाही सराव पेपरची प्रॅक्टिस करू नका, निश्चित करा. पण कशासाठी? सिली मिस्टेक टाळण्यासाठी आणि करे टाइम मॅनेजमेंटसाठी आणि ती वातावरण निर्मिती 1 तासाची होण्यासाठी, एवढ्याच गोष्टीसाठी करू शकता. नंतर अन्यथा त्याचा 5%च्या 10%च्या वर वापर नाही. 90 ते 95% वापर इथं करा. हे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन सोडवा. म्हणून लक्षात ठेवा, कंटेंट वाचून झालं रे झालं, प्रश्न सोडवलीच पाहिजे. प्रश्न सोडला नाही गेला तर तुम्हाला काही येणारच नाही, मी हे पण सांगतोय. आणि त्या कंटेंटमध्ये माझं किती कंटेंट लक्षात राहिलं, तुम्हाला विचारलं सांग बरं मूलभूत हक्क, सांगता येईल का रे सगळे? निश्चित नाही, कोणाला पण येणार नाही. सांग बरं कृषी टॉपिक सांग, असं येईल का? नाही. मग कृषीवरले प्रश्न सोडताना मला कळतंय की मला किती लक्षात आलेलं आहे, मला किती प्रश्न सुटतात. म्हणजे याचा अर्थ झालेल्या टॉपिकचं कंटेंटचं रिव्हिजन करण्यासाठी किंवा उपयोजन करण्यासाठी प्रश्न सोडवले पाहिजे का? निश्चित सोडवले पाहिजे. अरे असं एकही दिवस असला नाही पाहिजे जसा तू श्वास घेतोस तसा एमपीएससी मध्ये आल्यानंतर प्रश्न सोडल्याशिवाय राहू नको. प्रश्न सोडलायस तर का रे एमपीएससी मध्ये तुला मृत घोषित केलं जाईल, परीक्षेच्या बाबतीत तरी. कळलं का? म्हणून प्रत्येक दिवस प्रश्न सोडव. एकही दिवस असला नाही पाहिजे ज्या दिवशी तू प्रश्न सोडवणार नाहीस. ओके. म्हणून बघा, आणि कंटेंट वाचून झाल्यानंतर प्रश्न कसे सोडवावे लक्षात ठेवा. मी तुम्हाला 90% पोरांना सगळ्यांना सांगतो की काय करते रे, फक्त इन्फॉर्मेशन साठी बघते. बघा कसं, आता ए बी सी बरोबर आहे सर, ए आणि बी बरोबर आहे, सी चुकीचा आहे. सी बरोबर काय बघच ना, काय गरज नाही त्याला. म्हणजे प्रश्न सोडताना हे मायना बघा, ए बरोबर आहे, बी बरोबर आहे. आयोग पुढच्या वेळेस सी बरोबर करून विचारते, ते सी कडे बघ नाही. ठीक आहे, ए आणि बी बरोबर आहे, चला. आणि प्रश्न टिक करते, ए आणि बी बरोबर आहे. कधी कधी काय अंदाजे पंची ए आणि बी करते, निघून जाते. काही नाही, इन्फॉर्मेशन तर असलीच पाहिजे, इलिमिनेशन टेक्निकही कळाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं पोरो, 1 2 3 4 मी प्रश्न सोडवतोय तर माझे काय रे हे असे काय जे काय गोल आहेत काय रे, ओएमआर सीट आपण म्हणतो, ओएमआर सीटवरच पेपर सोडवा. ओएमआर पेपर म्हणजे हे आता प्रस्तावनेवरले समजा 40 प्रश्न आहेत, 40 पण ओएमआर सीटवर सोडवा. त्याचा फायदा जास्त होतो, हे निश्चित खरं आहे. काय जातील हो सर, 1 रुपयाला 1 पण प्रिंट नसणार आहे, बरोबर ना. 40 पैसे 50 पैशाला एक प्रिंट असेल, ते घ्या आणि ते सोडवा. आणि आपण काय करतो, पुस्तकावरच हा काय याच्यानं काही कळत नाही आपल्याला, स्वतःलाच काही कळत नाही काही दिवसानं. मग ते मी केलेलं कंटेंट, मला कशावर प्रश्न येतात, आयोग काय विचारते हे कळलं पाहिजे. मला कळलं पाहिजे, अरे घटना निर्मिती काय, प्रस्तावनावर काय विचारतात, दारिद्र्यावर काय विचारतात, फटकन कळलं पाहिजे. दारिद्र्यावर सर तेंडुलकर रंगराजन यांच्या आकडेवर विचारतात, करे टोटल पॉवर्टी गॅप इंडेक्सवर विचारतात, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर विचारतात. म्हणजे दारिद्र्याच्या कशावर विचारतात जास्त प्रश्न, तर लकडावाला करे, लकडावाला काय, लकडावाला असेल, तेंडुलकर असेल किंवा मग रंगराजन असतील, पण जास्तीत जास्त तेंडुलकरवर विचारलंय, कारण ती आयोगाने स्वीकारलेली आहे. लकडावाल्याची का विचारतात, ती आयोगाने स्वीकारलेली आहे. त्यांची पण कुठली विचारली आहे, दैनंदिन विचारलेली आहे. कशाची, मग करे 4-5ची, 9-10ची आणि 11-12ची, जनरली 11-12वर जास्त आकडेवारी विचारलेली आहे. त्याच्या बी करे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर असेल, दैनंदिन उपभोग्य खर्च असेल आणि एकूण भारतातलं दारिद्र्याचं प्रमाण असेल, हे लक्षात राहिलं पाहिजे. विचारताना कशा प्रश्न आलेले आहेत. मग एखादी समिती असेल तर तेंडुलकर समिती असेल, त्याची स्थापना, त्याचा अहवाल आणि त्याच्या महत्वाची शिफारशी, काय कॅलरी निकष सोडून टाका. किंवा मग काय सांगितलंय तुम्हाला, मी शिकवत नाही, सांगतोय तुम्हाला, मला हे कशावरून कळालेलं आहे की त्यांची स्थापना कार्य 5ला झाली, डिसेंबर 9ला अहवाल दिला आणि महत्वाची शिफारस काय, आरोग्य आणि शिक्षण इन्क्लूड करा आणि कॅलरी निकष सोडून टाका, यूआरपी एमआरपीचा वापर. दॅट्स इट. हे तुमच्याकडे त्यांचे शिफारस आहेत महत्वाचे, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे जायची गरज नाही. हे कोण सांगते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगतात, मी सांगत नाही पुरो. मग काय या प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरनं काय कळते की मला काय वाचलं पाहिजे, मी काय वाचलं नाही पाहिजे, कोणत्या कंटेंटवर भर दिलं पाहिजे, कोणत्यावर दिलं नाही पाहिजे, हे मला त्या काय प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मधनं कळतंय. आयोग नेमकं कोणत्या कंटेंटवर चुका करत, व काही चुका करत नाही आयोग. तुम्ही प्रश्न काढून बघा, क्वालिटी प्रश्न असतात आयोगाचे, सर्व प्रश्नासारखं नसतंय.
म्हणून या पद्धतीनं जा मित्रांनो, आणि प्रश्न कसे सोडवावे तर या पद्धतीनं प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवताना नुसतं इन्फॉर्मेशन कलेक्ट करू नका. इन्फॉर्मेशन मध्येही चूक करता तुम्ही. इन्फॉर्मेशन घेताना चुकीचं असणारं बरोबर करून बघा, स्वतः काढा हे काय याचं उत्तर, आणि त्याला बरोबर करून तेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोडवताना पाठ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचं इन्फॉर्मेशन पाठ करण्याचा, प्रश्न सोडवा प्रॉपर. आणि जे तुम्ही अंदाजेपंची उत्तर बरोबर आले का त्यालाही बघा की मी का अंदाजेपंची बरोबर आले, काय याचं उत्तर. मग क्वेश्चन टू टॉपिक जा. क्वेश्चन टू टॉपिक जा. ज्यावेळेस तुमचं कंटेंट खूप चांगलं झालेलं आहे, आता मी परफेक्ट झालेलं आहे असं वाटतंय, तेव्हा क्वेश्चन सोडवायचे, आणि क्वेश्चन सोडल्यानंतर त्यामध्ये जे येणारे अडचणी आहेत आणि त्या अडचणी जाऊन टॉपिक मध्ये बघा. ओके. आणि सांगितलं तुम्हाला क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन म्हणजे काय. म्हणजे काय रे, तुम्हाला अनेक वेळेस या महाराष्ट्रामधील कंबाईन सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना असेल कोणत्याही मी 2000 पहिल्यांदा ज्या 2018-19 ला युट्यूबला आलोय बघा, तुम्ही काढून माझं म्हणजे पहिल्यांदा, तर त्यावेळेस पासून सांगतो की पहिलं क्वेश्चन सोडवा. क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन या मेथडनं जा. क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन या मेथडनं जा असं सांगितलं. ओके. म्हणजे क्वेश्चन म्हणजे पहिलं क्वेश्चन बघायचं, कोणी जुना असो नवा असो, टॉपिक आणि क्वेश्चन. परीक्षेसमोर याच मेथडनं जायचं. म्हणजे जेव्हा परीक्षा 1 महिन्यावर असते तेव्हा मग क्वेश्चन टू टॉपिक जायचं. लक्षात. पण क्वेश्चन म्हणजे पहिलं PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन, प्रश्न सोडवायचे, प्रश्न बघून घ्यायचं पहिलं की त्या टॉपिकवर कशावर प्रश्न आलेले आहेत. मग त्याच्या दृष्टिकोनातून तो कंटेंट काय करायचं रे, अगदी बेस्ट करायचा. ज्याच्यावर प्रश्न आले आहेत त्याचं काही चुकलंच नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग प्रश्न इथं सोडवायचा, इथं बघायचंय, इथं सोडवणे. आणि प्रश्न सोडवताना काय व्ह्यू ठेवला पाहिजे ते सांगितलंय. बरोबर. या मेथडनं किमान 2 वेळेस तरी गेलं पाहिजे. आणि तिसरी वेळेस मात्र तुम्हाला काय करायचं रे बघा, टॉपिक आणि क्वेश्चन सोडवा. ओके. टॉपिक वाचायचं, क्वेश्चन सोडवायचं. टॉपिक वाचायचं, प्रश्नाला टॉपिक वाचला, क्वेश्चन सोडवायचं. का? कारण तुम्हाला हे पहिलं क्वेश्चन आहे ते माहीत झालेले आहेत. आणि मग 4थ्या स्टेपला परीक्षेसमोर मिनिमम 4 स्टेप नंतर गेलं पाहिजे. आणि क्वेश्चन टू टॉपिक म्हणजे परीक्षेच्या 10-15 दिवस अगोदर परीक्षा 15 दिवसावर आहे म्हणल्यानंतर ही 4थी स्टेप आली पाहिजे तुमची. 15 दिवसावर आहे म्हणल्यानंतर किमान हे 1 महिना असताना. ओके. आणि हे किमान 2 महिन्यावर असताना असं करू शकता, किंवा 1.5 महिन्यावर असतानाही करू शकता. ओके. 1.5 महिन्यावर असतानाही करू शकता. ओके. म्हणजे जास्त वेळ कशावर घालवायचा आहे बघा. काय प्रत्येक वेळेस प्रश्न आहे की नाही रे, 100%. येथेही प्रश्न आहे, इथेही प्रश्न आहे, इथेही प्रश्न आहे. इथं काय करायचं आहे, आता मी टॉपिक खूप वेळेस वाचलंय, 3 वेळेस माझा टॉपिक वाचून झालेला आहे, 2 वेळेस 3 वेळेस हे टॉपिक वाचून झालेला आहे. आता टॉपिक मला चांगला माहिती आहे, तरी मी आता काय करतोय, प्रश्न टॉपिकवर मी आता कंटेंट माझं रिव्हिजन क्वेश्चन थ्रो करतोय. मी आता काय करणार, हे 4थी स्टेप म्हणजे काय, मी आता एका टॉपिक याच्यामधला प्रस्तावना घेणार, क्वेश्चन सोडवणार, क्वेश्चन डायरेक्टली. ओके. क्वेश्चन सोडलो की मला लक्षात आलं काय धर्मनिरपेक्षवर काय माझा प्रश्न आडला. ओके. मग मी तो धर्मनिरपेक्ष पॉईंट त्या कंटेंटमध्ये जाऊन बघेल. म्हणजे इथं कंटेंट वाचत बसायचं नाही. म्हणजे क्वेश्चनच्या ओरिएंटेड जे कंटेंट मला येत नाही ते बघण्यासाठी इथं वापरायचं या पद्धतीने. ओके. यास मग या मेथडने गेलात, यश आल्याशिवाय राहत नाही पुरो. अरे तुम्ही पळा समोर, तुमच्या पुढं यश पळेल रे. काय लक्षात घ्या, तुमच्या सोबत यश आहे ना लोटांगण घालेल याची शाश्वती मी देतो, जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर चांगली कमांड असेल तर. अरे राज्यसभेला पोरांनी मी म्हणतोय अशीच मार्क कशामुळे इतकं मेरिट वाढलं सर, कशामुळे वाढलं, याच्यामुळं या 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 ठोकळ्यामुळे वाढलेलं आहे. याची क्वेश्चन सोडवून विद्यार्थ्यांची ते एक ब्रेन त्यांचा त्या पद्धतीने तयार झालेला आहे. आयोगाची मेंटॅलिटी कळालेली आहे आणि मग मार्क वाढलेले आहेत. अलग लक्षात. आयोगाच्या प्रश्नाद्वारे एक्झाम क्लिअर होते का, पहिलं कंटेंट माहित पाहिजे तरच क्लिअर होते, नुसत्या क्वेश्चन नाही होत नाही. अलग लक्षात. बरेच जण काय करतात रे की काय असं मोठं असलं की उत्तर असते, छोटा असलं की उत्तर असते, आमका असलं की अरे बिंडोक लॉजिक ते काय कामाच नाही. अभ्यासाद्वारे निर्माण झालेलं लॉजिकच या MPSC एक्झाम मध्ये काम देते, अन्यथा काम देत नाही, लक्षात ठेवा. ओके. म्हणून मित्रांनो, आयोगाच्या प्रश्नाद्वारे एक्झाम क्लिअर होते का, तर निश्चित होते. पण त्याच्या अगोदर जुने विद्यार्थी म्हणतात मी फक्त आता परीक्षा एक्झाम प्रश्न सोडतो आणि ते पास होते. का रे बाबा, तुझ्यापेक्षा जास्त मार्क येते, कारण त्याला कंटेंट माहित असते. आणि आपण काय करतो, बरेच विद्यार्थी काय करतात, नुसतं कंटेंट वाचत बसतात पण प्रश्नाकडे कधीच बघत नाही. मग तुम्हाला इथं मी सांगेल की आयोगाच्या प्रश्नाद्वारे एक्झाम क्लिअर होते का, तर जुन्या विद्यार्थ्याची होते. नुसतं नवीन पोरगा आहे, काही कंटेंट वाचला, नुसते क्वेश्चन पेपर करते, नाही जमत. ओके. आपलं सोबत कंटेंट पण पाहिजे, लक्षात. म्हणून
एक्झाम क्लिअर होते का? जर आपलं 1 2 3 वेळेस काय रे कंटेंट वाचलेलं आहे चांगलं, पण ते बी कसं क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन याच मेथडनं बरं का ते पण. आणि त्यावेळेस मात्र तुम्ही नुसते प्रश्न सोडलात तरी तुम्ही काय रे अव्वल मार्क घ्याल, हे लक्षात घ्या. लक्षात. तर या पद्धतीनं जायचंय. आणि कंटेंट वाचताना 21,000चा वापर कसा करावा? सेम. आता बघा कंटेंट वाचताना 21,000चा वापर कसा करावा कंटेंट वाचताना? आता बरेच जण, आता मी हे काय रे हे लाईन वाचतोय, हे लाईन वाचतोय, हे लाईन वाचतोय. आता मी तुम्हाला सांगितलंय सगळ्या वेळेस काय रे क्वेश्चन बघा पहिलं आणि टॉपिक नंतर क्वेश्चन करा. मग आता क्वेश्चन बघितल्यामुळे मला कळणार आहे कंटेंट वाचताना मी काय सांगितलंय. कंटेंटच्या अगोदर मी काय करतोय, हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे, थर्ड स्टेप आहे माझी वाचताना, बरोबर. मग मी जेव्हा आता कंटेंट वाचणार आहे पोरो, तर कंटेंट वाचताना मला क्वेश्चन पहिलं माहिती आहेत. उदाहरणार्थ दारिद्र्याचं समज, उदाहरण द्या की काय चाललंय. ओके, काय विचारलं 2011-12 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण काय तेंडुलकरनुसार 21.9% आहे. आता आपण ही कंटेंटमध्ये वाचतोय. मग काय करायचं, हे 2-3 वेळेस विचारलं असेल तर याला काय करायचं, याला हायलाईट करायचं तुमच्या कंटेंटमध्ये. म्हणजे कंटेंट वाचताना 21,000चा वापर कसा करायचा बघा. मग ह्याच्यावर प्रश्न येऊन गेला ना, मग इथं क्वेश्चन मार्क करा, क्यू करा, काय करा. ओके, का तुम्हाला कळेल की प्रिव्हियस इयरला येऊन गेलेला आहे. आपण रीडिंग करताना लिहून ठेवायचं किंवा लिहून ठेवायचं, क्वेश्चन आलेला आहे असं लिहायचं नाही, फक्त काहीतरी एक मार्क करायचं म्हणजे याच्यावर प्रश्न आलाय. मग दुसरं वाचतोय मी, रंगराजानुसार काय बाबा दैनंदिन किती आहे, 32 रुपये 47 रुपये 32-47 वर प्रश्न आला असेल, फक्त एवढं करायचं. 4-5 नुसार दारिद्र्याचं प्रमाण तेंडुलकरनुसार किती होतं, 37.2% विचारलाय प्रश्न. हो येसच, असं करायचं क्वेश्चन मार्क फक्त. काय मग या पॉइंटला जेव्हा तुम्ही दारिद्र्य वाचताय पुन्हा पुन्हा त्याच पॉइंटला तुम्ही जास्त फोकस करताय. लक्षात घ्या, ते अनेक वेळेस वाचता आणि ते तुमचं तोंडपाठ होतंय. आणि अजून महत्वाचं काय, जर हे पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर लक्षात राहत नसेल तर एक नोटबुक करा पोरो. का रे पुन्हा मी याच्या अगोदरही सांगितले, एक नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये काय करा रे, जे पॉईंट तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचून पण लक्षात राहत नाही ती लिहून काढा त्या नोटबुकमध्ये. समजा मी कोणताही टॉपिक वाचत असेल, का रे मी संसद वाचत असेल तर मला लक्षात येत नसेल की बा चला 2 लोकसभेचे मेंबर कुठं कुठं आहेत, मला लक्षात राहत नाही, मग मी ते लिहून टाकेल इथं. आणि या नोटबुकमध्ये जे गोष्टी लिहितोय, दिवसभर लिहितोय, समजा 5-6 घंटे अभ्यास करताना, दुसऱ्या दिवशी सकाळी आलं की पहिले नोटबुक मधलं वाचायचं, जेवढं लिहिलंय तेवढं. दररोज अशीच करायचं. म्हणजे ज्या या नोटबुक मध्ये लिहिलंय ना, ते परीक्षेला समजा इथून पुढे किती दिवस आहेत, 60 दिवस आहेत, 70 दिवस आहेत, 70 रिव्हिजन झाले पाहिजे या नोटबुकचे. म्हणजे या नोटबुक मध्ये लक्षात घ्या, का हे नोटबुक मध्ये असंच कंटेंट असलं पाहिजे जे काय 21,000 मध्ये प्रश्न विचारलेला आहे किंवा येऊ शकते, असंच कंटेंट त्यामध्ये असलं पाहिजे. येऊ शकते कधी कळल, जर याच्यातले क्वेश्चन प्रॉपर माहित असतील तर. आणि आपली मेंटॅलिटी करे, मी पुन्हा सांगतो, सराव पेपरनुसार मेंटॅलिटी तयार करू नका. सराव पेपरमध्ये असा प्रश्न आलता पण तसं येऊ शकतो म्हणून तसं वाचत बसलात, तुमचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. मी एवढं सांगतो तुम्हाला. मागच्या 15 वर्षापासून करे या क्षेत्रात आहे मी, त्यामुळं बिंदास विश्वास ठेवा, या पद्धतीनं जा. मी म्हणत नाही करे तुम्ही सराव पेपर सोडू नका, सराव पेपर 100% सोडले पाहिजे. परीक्षेसमोर किमान 7-8 पेपर, उगाच 25-40 सोडून फायदा नाही. कमीच पेपर सोडवा पण प्रॉपर अनालिसिस करा. 5 सोडला तरी चालेल पण प्रॉपर अनालिसिस झालं पाहिजे. पेपर झाल्यानंतर 1 तास त्याचं अनालिसिस प्रॉपरली करा. काय चुका झाल्या ते दुसऱ्या पेपरमध्ये चुका झाल्या नाही पाहिजे. तिसरा, असे 5 पेपर सोडला तरी चालेल. टाइम मॅनेजमेंट कार्य व्यवस्थित करा, चुका टाळण्याचा प्रयत्न करा. जे झाल्या चुका आहेत ते पुढच्या वेळेस त्या चुका झाल्या नाही पाहिजे. ओके, तर या पद्धतीनं आपला जायचं आहे. आणि नेमकं 21,000 मध्ये कसे टॉपिक आहेत ते आपण बघूया. बघा आता यामध्ये जवळजवळ बघा या 21,000 प्रश्नसंच म्हणजे हे जे काय आपलं पुस्तक आहे याचीच मी इथं PDF ओपन केलेली आहे. हे जे पुस्तक आहे आपलं, ओके, 21,000चं 7वी जी आवृत्ती आहे आता, जे आपल्या 24 ऑगस्ट 2025 नंतर जी काय गड व मुक्कीची फायनल की आलेली आहे, त्यानंतर जे 7वी आवृत्ती आपली उपलब्ध झालेली आहे ती आवृत्ती आपण आणि त्यातले टॉपिक म्हणजे ती नेमकी आपण कशी अभ्यासायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. बघा याच्यामध्ये 200+ पेपर आहेत सगळे, ओके, आणि प्रश्नपत्रिका ची उपघटकानुसार मांडणी केलेली आहे. मग याच्यामध्ये बघा आता बघा ही तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, तर ही प्रथम आवृत्ती आपली जानेवारी 20 मध्ये आली. 21, 22, 23, त्यानंतर 23, 24 आणि काय 25 असं आपण 7वी आवृत्ती आहे ही आताची आलेली. ओके, 950 प्राइस आहे याची. ओके, तर बघा आता, आणि ही पुस्तक प्रस्तावना काय करायची गरज नाही. बघा आता अनुक्रमणिका बघा रे, प्रत्येक राज्यघटना प्रत्येक केलेला आहे. आता राज्यघटनेमध्ये बघा टोटल तुम्हाला पहिलं दाखवतो, राज्यघटनेमध्ये आपले
55 टॉपिक आहेत आणि पंचायत राजमध्ये वेगळं केले, ऐतिहासिक पार्श्वभूमी वेगळी त्याची, 73वी 84वी घटनादुरुस्ती, समिती, आयोग, केंद्र राज्य वगैरे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, असं आपण 12 टॉपिक केले आहेत. ओके, म्हणजे हा पॉलिटीचा पोर्शन आहे. बा पॉलिटीमध्ये बघा आता कसे टॉपिक केलेले आहेत आणि सगळे प्रश्न आता पॉलिटीमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी यामध्ये जवळजवळ 26 प्रश्न आहेत. बरोबर, आता पेज नंबर वगैरे. ओके, आता घटनेची निर्मिती 120 प्रश्न आहेत, घटनेची वैशिष्ट्ये 86 प्रश्न आहेत. ओके, मग प्रस्तावना 73 प्रश्न आहेत. म्हणजे सगळ्या 200 पेपरमध्ये सगळे एकत्र केले आपण. याच्यामध्ये रचना जी आहे ती लेटेस्ट टू ओल्ड आहे. आता याच्यामध्ये बघा करेक्ट टॉपिक पण देताना तुम्हाला कसं केलं बघा, एक लक्षात घ्या. उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. तर राष्ट्रपती आणि राज्यपाल कंपॅरेटिव्हली आपण वाचलं पाहिजे. बऱ्यापैकी दोन्हीच्या तरतुदी सारख्या आहेत, मग ते तसं टॉपिक देण्याचा प्रयत्न केला बघा. उपराष्ट्रपती राष्ट्रपती झाले की लगेच राज्यपाल दिले, पंतप्रधान मंत्रिमंडळ झाले की मुख्यमंत्री मंत्रिमंडळ दिले बघा, भारताचा महान्यायवादी लगेच महाधिवक्ता दिले, म्हणजे कंपॅरेटिव्हली दिले बघा. आता संसद सोबत विधानमंडळ दिले, जवळपास तरतुदी सारख्या आहेत. विधानसभा, विधान परिषद पदाधिकारी, लोकसभा, राज्यसभा पदाधिकारी दोघे. संसद, कायदा निर्मिती, अर्थसंकल्प प्रक्रिया, लगेच विधानमंडळ, कायदा निर्मिती, अर्थसंकल्प प्रक्रिया. संसदीय समित्या, लगेच विधिमंडळ समित्या. आता तुम्हाला सिलेबस मेन्समध्ये विधिमंडळ समित्या पण दिली. ओके, आणि नियंत्रक व महालेखा परीक्षक, सर्वोच्च न्यायालय, लगेच उच्च न्यायालय. असं करेक्ट कंपॅरेटिव्हली सगळं देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे टॉपिक एवढं सुंदर बनवलेले आहेत आणि त्यामध्ये लेटेस्ट टू ओल्ड अशी रचना केलेली आहे आणि एकही तुम्हाला प्रश्नात चूक सापडणार नाही. पूर्व आयोगानं बऱ्यापैकी मराठी आणि इंग्रजी बऱ्याच गोष्टी सर त्यामध्ये काय झालं आहे की आयोगाकडून थोडंफार टायपिंग वगैरे गोष्टी होतात की इंग्रजी कंटेंट वेगळा असतो, मराठी कंटेंट वेगळा असतो. आता यावेळेसचा राष्ट्रपतीवरला प्रश्न काढून बघा तुम्ही. ओके, पण आपण त्यालाही चेंज करून बऱ्याच गोष्टी तशा ज्या इंग्रजीमध्ये बरोबर, इंग्रजी अंतिम मानते क्वेश्चन जे काय आपले जे काय बायलिंग्वल पेपर असतात त्यामध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये दिलेले असते. आयोग इंग्लिशमधलं फायनल समजते, तर मराठीचं बऱ्यापैकी काही काही चुका असतात ते पण बरोबर करून या मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. ओके, बघा असे टॉपिक केलेत. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 32 टॉपिक केलेत. शासकीय योजना, सगळ्या योजनेवरले 113 प्रश्न आहेत स्कीमवर, ते सगळे दिलेत त्या ठिकाणी. ओके, आता राज्यसभेचे तुम्हाला शाश्वत विकास, राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाश्वत विकास, समावेशन, SDG, MDG, लोकसंख्या धोरणं, विकासाचा निर्देश, जे काय असेल राज्यसेवेच्या रिलेटेड तिथं ठेवण्याचा प्रयत्न केलाय, जे की कंबाईनला नाही बाबा, त्याला खाली ठेवले सगळ्यात. म्हणजे कंबाईंड राज्यसेवेचे याच्यामध्ये एक घुसळून टाकलेलं आहे, कारण हे कंबाईनचं नाहीच म्हणल्यासारखं जमा आहे. समावेशन असेल किंवा मग ते काय शाश्वत विकास वगैरे असेल. ओके, म्हणून ते बघा आता इथे पण आपण काय केलं, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक नियोजन, पंचवर्षीय योजना, 73-84 घटनादुरुस्ती, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधा, सगळं म्हणजे एकदम तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक टॉपिक समजल्याशिवाय दुसरा टॉपिक समजत नाही, तसं आपण स्टेप बाय स्टेप या इकॉनॉमिक्समध्ये पण केले. याच्यामध्येही जवळजवळ आपले किती 32 टॉपिक आहेत. त्यानंतर इतिहासामध्ये बघा, इतिहासामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना, गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय, त्यानंतर घटनात्मक विकास 73 ते 58चा. ओके, म्हणजे जे की आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्ता जेपर्यंत, नंतर मग 1861 पासून ते 47 पर्यंत सगळे दिलेत बघा. जमीन महसूल धोरण, ब्रिटिश राजकीय धोरण, इंग्रजाविरुद्ध असंतोष, सगळे 1857चा उठाव, अशी सगळी जवळजवळ याच्यामध्ये टॉपिक ऐकलेत. इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये अशी आपण जवळजवळ 38 टॉपिक केलेत. आणि मग नंतर भारताचा प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास हा राज्यसेवेच्या पूर्वसाठी वापरला जातो, म्हणून ते फक्त पूर्वमध्ये आहे, कारण कंबाईनच्या पोरला नाही, म्हणून कंबाईनच्या पोरासाठी उगाच त्यांना कन्फ्युजन करायचं नाही, म्हणून तो शेवटी ठेवलाय कार्यक्रम. बरोबर. नंतर महाराष्ट्राचा इतिहास बघा, महाराष्ट्रामध्ये पुन्हा मग एवढी टॉपिक केली आहेत. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपण 14 टॉपिक केले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक वारसा हे राज्यसभेला आहे, आपल्या कंबाईनला कमी विचारतात म्हणून ते शेवटी ठेवलेलं आहे. ओके, भारताचा भूगोल बघा, भारताच्या भूगोलामध्ये देखील भारत स्थान विस्तार, नदी प्रणाली, सगळे असे प्राकृतिक भूगोल असे सगळे आता रिमोट सेन्सिंग पण ठेवले बघा, सदूर संवेदन वगैरे, म्हणजे जे काय राज्यसेवा मुख्यला आलेले पण आता कंबाईन आपल्या मेन्सला आहे, म्हणून हे एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, असं जवळजवळ 21 टॉपिक भारताच्या भूगोलावर आहेत. महाराष्ट्राचा जगाचा भूगोल लगेच त्याच्या खाली दिलाय की कारण केवळ तो जगाचा भूगोल राज्यसेवा पूर्वसाठी राहिलेला आहे, आपल्यासाठी नाही. ओके, जगाचा प्राकृतिक भूगोल आपल्यासाठी नाही, म्हणजे त्यांच्यासाठी नाही. ओके, आपले ते बी आपलेच आहेत. सामाजिक भूगोल आणि आर्थिक भूगोल. नंतर महाराष्ट्राचा भूगोल बघा, त्यामध्येही आपण सगळे असे जवळजवळ 13-14 टॉपिक केलेले आहेत. ओके, आणि विज्ञान, त्याच्यामध्ये जीवशास्त्राचे जवळजवळ 16 टॉपिक केलेत. आणि भौतिकशास्त्राचेही देखील म्हणजे फिजिक्सचे 13 टॉपिक केले आहेत. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, त्याचे आपण 10 टॉपिक केलेले आहेत. ओके, एन्व्हायरमेंट दिले बघा, एन्व्हायरमेंटमध्येही आपण 5-6 टॉपिक केलेत. ओके, त्यामध्ये राज्यसभेचे प्रश्न एक तुम्हाला टेक्नॉलॉजी रिलेटेड काही ठेवलेले आहेत. ओके, संगणकामध्ये जवळजवळ 4-5 टॉपिक केलेत. संगणक देखील आपण 4-5 याच्यामध्ये 8 टॉपिक केले, त्या 8 टॉपिकमध्ये दिलेलं आहे. आणि माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम हे देखील दिले. म्हणजे राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व आणि मुख्यचे सगळे प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. ओके,
आता काय रे प्रश्न म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये दिलेत, पण आत्ताच्या रेटेड जे काय ते सगळे ठेवण्याचं केलं आहे. पण त्याचा राज्यसेवा मुख्याचा HRD जो आहे तो काढून टाकल्यामुळं आपण याच्यावर ठेवलेला नाही. ओके, तर असं इन्फॉर्मेशन पण तुम्हाला दिली, काही महत्त्वाच्या बाबी, प्रश्नांचं महत्त्व काय आहे त्याच्यात सगळं दिलंय. प्रश्न सोडताना इलिमिनेशन मेथड कशी वापरावी त्याबद्दल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर काय रे बाबा, हां एखादा प्रश्न सोडून पण दाखवला की कसं सोडवा. बघा आता इथं काय सांगितलं रे, कोणतं विधेयक बरोबर, कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. अ ब क ड 4 पर्याय दिलेले आहेत. मग याच्यामध्ये काय रे बाबा, याच्यामध्ये चुकीचं आहे. आता जर एखाद्या वेळेस बरोबर विचारले आणि एक पॉईंट जर चुकीचा असेल, चुकीचा असेल, बरोबर विचारला असेल, चुकीचं सापडलं की पर्याय इलिमिनेट करायचं. आता याच्यामध्ये चुकीचं आहे, मग त्याला मी हायलाईट पण करून दिलंय. याच्यामध्ये आहे हे येणार नाही, याच्यामध्ये आहे येणार नाही, याच्यामध्ये आहे येणार नाही. म्हणजे याचा तुमचं फक्त ब उत्तर आहे. म्हणजे हे तुम्हाला का की इलिमिनेशन टेक्निक पण दिलेली आहे की कसे प्रश्न इलिमिनेशन टेक्निकनं सोडवावे. मग त्यामध्ये तुम्हाला हे काही प्रश्न असे पण दिलेत. ओके, आणि प्रश्न अगोदर वाचलं पाहिजे की थेरी याचं पण महत्त्व काय आहे ते पण दिलेलं आहे. ओके, अशा सगळ्या गोष्टी देऊन त्यानंतर कंबाईन ग्रुप बी आणि करे सी आणि राज्यसेवा पूर्व मुख्यांनी करे कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी पूर्व मुख्यासाठी काय वापरलं पाहिजे सोर्सेस ते पण या ठिकाणी दिले. आणि राज्यसेवा पूर्वच्या विद्यार्थ्यांनी पूर्वला आणि मुख्यला काय वापरलं पाहिजे ओके ते पण दिले राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी या पुस्तकामध्ये. आणि त्यानंतर मग मात्र आता एक एक टॉपिक इथं सुरू झालेला आहे लक्षात. राज्यघटना, मग इथं आपण काय केलं, अशा प्रत्येक विषयाला चार्ट केलाय पूर्व, लक्षात घ्या. कारण ऐतिहासिक पार्श्वभूमी, मग त्याला 25ला किती प्रश्न आले, 24ला किती आले, 23ला किती आले, असं करत 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 टोटल प्रश्न किती आलेले आहेत असा चार्ट देखील तुम्हाला बनवलाय बघा. ओके, जेवढे आपले 55 करे या आहेत असा हे चार्ट बनवून तुम्हाला कोणत्या वर्षी किती आले आहेत, सगळ्यात जास्त प्रश्न कशाला आले आहेत याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल असं हे आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बघा. ओके, 32च्या 32 टॉपिकचा प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला हे चार्ट दिलेला आहे. ओके, त्यानंतर मग त्याची करे प्रत्येक विषय सुरू झाला की असं केलेलं आहे, टॉपिक नाही, प्रत्येक विषय सुरू झाला की असं केलेलं आहे. आणि त्यानंतर मग करे त्याचं इंडेक्स आणि मग तो टॉपिकवरले प्रश्न, आता ऐतिहासिक पार्श्वभूमी असे प्रश्न दिले आहेत. ओके, आणि तुम्हाला प्रश्न सोडवताना करे ही प्रश्न प्रत्येक प्रश्न तुम्ही आता कुठलाही प्रश्न यामधला सोडवू शकता. घटना निर्मिती आता कुठलाही, आता गट ब मेन्स जून 2025, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे प्रत्येक जून 25 पर्यंत गट ब मेन्स आहे बघा. ओके, करे आत्ता 29 जून 2025 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत लक्षात. आणि विशेषतः याच्यामध्ये काय केले रे बाबा, यामध्ये या पुस्तकामध्ये आत्ताच्या गट ब मुख्यच्या फायनल की नुसार करे हे सगळे प्रश्न दिलेले आहेत लक्षात. पेज नंबर 1 सांगा सर, गट बचं फायनल कीचं वापरला. मुख्यमंत्री बघा, म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला लेटेस्ट टू ओल्ड दिलेले आहेत बघा. कुठलाही तुम्ही काढून बघितलात तर तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये हे लेटेस्ट टू ओल्ड क्वेश्चन दिसतील. यामध्ये अगदी व्यवस्थित सिस्टमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता भारताचा महान्यायवादी बघा रे बाबा, हे काय व्यवस्थित सगळं तुम्हाला करे कुठल्याही प्रकारचं असं हे केलेलं नाही. ओके, किती नंबर आहे, पेज नंबर एखादं गट बचं सांगा जे तुम्हाला इझिली आपला करे. बघा गट बचं तुम्हाला मेन्सचं पेपर प्रश्न दाखवतो. बघा आता हा कुठला आहे रे प्रश्न, गट ब मेन्स जून 2025 चा प्रश्न आहे बरोबर. हे बघा इथे, आणि याची आता काय रे मला वाटते 24 ऑगस्टला फायनल की आलेली आहे. आता याची दिली म्हणजे आता बाकीच्याचं सांगायची गरज नाही बरोबर ना. बघा कधी आहे कंबाईन गट ब मेन्स आहे, म्हणजे कधी झालेली आहे ही मेन्स, मला वाटते 29 जूनला काय झालेलं आहे बरोबर ना 2025ला. आणि याची फायनल की कधी आली रे, फायनल की बघा इकडं एका रे पहिला क्वेश्चन काय रद्द झालेला आहे बरोबर ना. कधी झाले रे 24 ऑगस्ट 2025ला आता आलेलं आहे, 24 ऑगस्ट 2025ला त्याची ही फायनल की या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे एक उदाहरण म्हणून दाखवलंय, सगळे त्याचे कार्य दिलेले आहेत. ओके,
अशा स्वरूपाचं हे पुस्तक दिलेलं आहे. याच्यामध्ये लेटेस्ट टू ओल्ड दिसेल तुम्हाला. 25 25 25 बघा 25, त्यानंतर काय रे बाबा 25 नंतर प्रश्न बघा, 25चा प्रश्न, मे 25 25 24 असं खरे प्रत्येक याच्यामध्ये रचना लेटेस्ट टू ओल्ड अशी केलेली आहे. मग त्यामध्ये एकदम सुंदर तुम्हाला कुठल्याही प्रश्नामध्ये खरे उत्तरामध्ये चूक सापडणार नाही. असं हे टोटल किती रे 1340 पेजेसचं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला चूक अजिबात सापडणार नाही. या पद्धतीने सोडवलात तर निश्चित या पुस्तकाचा फायदा होतो आणि अगदी व्यवस्थित ह्याच्यावरले प्रश्न सोडताना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बिगर घटनात्मक आयोग यातला पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नावर OMR शीटवर सोडवा, त्याचा फायदा जास्तीत जास्त होतो. आणि सोडवताना इलिमिनेशन टेक्निकनं जाण्याचा प्रयत्न करा पुरो. ओके. आणि स्वतः आता हे सोडवायचं आपला काय करायचं रे की हे सोडवताना की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, जनरली ह्या आकडेवारीकडे व्यवस्थित लक्ष दिला तर आपले प्रश्न जास्तीत जास्त सुटतील. ओके. बघा काय रे विचारात घ्या विषय विचारले कोणत्या तरतुदी बरोबर आहेत असं विचारलंय. मग ते आपला कळलं पाहिजे कोणतं तरतूद बरोबर आहे, हे 92 बरोबर आहे का, हे 90 बरोबर आहे का, हे 339 बरोबर आहे का, हे 93, याच्यामध्ये जनरली चुका करू शकतात. लक्षात. इथं मुख्य माहिती आयुक्त जनरली हे आपला माहिती पाहिजे. ओके. तर बघा अशा प्रकारे आपण जे काय करे याच्यामध्ये आता खूप सांगायचं म्हणजे खूप काही आहे, पण इलिमिनेशन टेक्निकनं सोडवण्याचा प्रयत्न जर केलात तर उलट तुम्हालाच अजून काय जास्त फायदा होईल याचा. हा बघा आता हे काय रे दांडेकर वरत आता इकॉनॉमिक्स. ओके. इकॉनॉमिक्सला पण काय केले आपण दारिद्र्य, तुम्हाला याच्यावरून कळणार आहे की नेमकं कुठल्या याच्यावर भर द्यावा अधिक हे कळलं बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला पहिला प्रश्न काढून दाखवतोय. बघा. ओके. काय केले रे बघा दांडेकर व रथ यांचं विचारलंय मे 25ला की दांडेकर आणि निळकंठ रथ यांनी कॅलरीज असलेल्या आहाराचं मूल्य किमान पोषण पातळी म्हणून अनुमानित केले. विचारले की नाही रे, आपल्या नोट्समध्ये पण दिले. बघा आता असे प्रश्न सोडताना काय फॅक्ट आहे ते फॅक्टवर प्रश्न येतो म्हणजे येतोच. लक्षात बा फॅक्टवर. मग आता हे प्रश्न सोडताना काय केलं पाहिजे तुम्ही, आपल्याला माहिती आहे बघा 2100 आकारे हा आता बघा 2100 2200 2150 2250. आता याच्यापैकी उत्तर कोणतं आहे रे बघा किती आहे, 1 नंबर. काय दिले उत्तर 1 नंबरचं 4 नंबर. आता मला सांगा मित्रांनो, ग्रामीण भागात 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज कुठं आहे शहरी भागात. हे ग्रामीण भागात आहे. कोण सांगितले रे, हे अलग कार्यगट. आणि बघा आतापर्यंत कॅलरीज सांगितले कोण कोण आहेत, हे 4च लोक आहेत बरोबर ना. दांडेकर कारण रंगराज यांनी तेंडुलकर यांनी तर सांगितलंच नाही. रंगराज यांनी काही सांगितलंय बघा 2090 आणि 2155 पर्यायामध्ये आहेत का हे. ओके. हे आहेत का रे, हे असेल तर एवढून टाका. कशाचं विचारलंय दांडेकरचं, म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे. इन्फॉर्मेशन लॉजिकच्या थ्रूच जाता येते. आता मग मला 2200 माहिती आहे का, 2200 कुठतरी दिले का रे, निश्चित नाही. आतापर्यंतच्या कोणाच्याच रिकमेंडेशन मध्ये नाही. मग इथं आहे का, हे आहे का, नाही. मग कुणाचं 2250 फक्त यांचं एकटेच आहे, बाकी कोणाच नाही, हे माहित पाहिजे. म्हणजे आता इथं करताना मला ह्या 2 गोष्टी इथं मला काय आठवल्या पाहिजे की रंगराजन यांनी हे सांगितलेलं आहे. ओके. आणि तेंडुलकर तेंडुलकर म्हणतो, तेंडुलकर तर येणारच नाहीत, लकडावाला असेल आणि त्याच्या अगोदरचे अलग कार्यगट असेल, यांनी काय सांगितले. ओके. मग आता हे काय रे जागतिक भूक निर्देशांक 2023 भूक निर्देशांकाचं विचारले बरोबर ना रे, राजस्व मुख्यचं किती 28.7 वगैरे काय असेल, 29 असेल काय असेल ते. ओके. मग इथं पण विचारले का रे बाबा अलग कार्यगट यांच्या अध्यक्षतेखाली किमान आधारभूत किंमत निश्चित करताना पद्धतशीर समस्येचं परीक्षण करण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना कधी झाली, विचारले. भारत सरकारने वायके अलग यांच्या अध्यक्षतेखाली डॅडास रोजी किमान आधारभूत किंमत निश्चित करताना पद्धतशीर समस्येचं परीक्षण करण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना कधी केली, त्याच्यावर प्रश्न आलाय. आता बघा तुम्हाला हे कळून जाईल रे कशावर प्रश्न आले. पॉवर्टी गॅप इंडेक्स या निर्देशांकावर विचारलाय. ओके. त्यानंतर सापेक्ष दारिद्र्यावर विचारलाय. त्यानंतर इथं 73-74 बघा इथं काय रे बाबा
कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकावर आधारित नसावी म्हणल्या. तर नसावी म्हणलं कोण येणार आहे, म्हणजे कॅलरीजवर सोडून टाका कोण सांगितलं, तेंडुलकर समिती. तुम्ही इझिली इलिमिनेट करू शकता. ओके, यांनी कारण कॅलरी यांनी सांगितले. ओके, रंगराज यांनी कॅलरी सांगितले. दंतवाला समितीच नाही करे याच्याबद्दल यांनी सांगितले की रे, रंगराज यांनी करे 2100 सॉरी करे 2090 वगैरे 2155 वगैरे बरोबर यांनी सांगितलं कडावाला 2400 2100 वगैरे जे काय असेल. आणि तेंडुलकरनं कॅलरी नका सोडूनच टाका म्हणलं, म्हणजे त्याच्यावरून तुमचं उत्तर इझिली येईल. ओके, हे पण त्यात कारण इथं काय म्हणलं, गतीने सर्वात जास्त प्रमाणात कमी करणारी कोणती राज्य आहेत. आता बिहार सर्वाधिकच आहे. कंटिन्युअसली तुम्ही कुठलंही काढून बघितलं तर बिहार जास्त आहे, हे येणार नाही, हे येणार नाही. बरोबर, राहिलं काय, महाराष्ट्र कमी आहे का रे, महाराष्ट्र बऱ्यापैकी जास्त आहे. मग राहिलं काय, गोवा, पंजाब, जम्मू काश्मीर. म्हणजे तुम्हाला जरी 73 आकडेवारी माहित नसेल तुम्ही तुमच्या लॉजिकनं अशी उत्तर काढू शकता. लक्षात, म्हणजे अशी बरीच. आणि असं सगळी क्वेश्चन्स जी काय टॉपिकची, एका टॉपिकचे सगळे प्रश्न 21,000 प्रश्नसंच जे आहे अख्खा कंबाईंड रेटेड असेल किंवा राजस्वचे बऱ्यापैकी प्रश्न सगळे जी काय रे एक्सप्लेन केलेत. आपली 21,000 PYQ बॅच पण आहे. ओके, तर ती पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर या पद्धतीने गेलात तर निश्चित करे 21,000 प्रश्नांचा फायदा तो राजस्व मुख्य करणारा असो किंवा सॉरी राजस्व पूर्व करणारा असो, कंबाईन पूर्व मुख्य कशाचाही असो किंवा इतर सरळ सेवाचाही करणारा असेल, त्याला या भरपूर फायदा या आपल्या करे 21,000 प्रश्नसंचाचा होईल याची शाश्वत देतो. आणि नक्कीच करे हे पुस्तक आता तुम्हीच तुमच्यातूनच म्हणतात पोरं की हे पुस्तक आहे या MPSCचं काय रे बाबा MPSC कळायची असेल तर हे पुस्तक बघितलं पाहिजे, त्याचं बायबल आहे असं म्हणतात. निश्चित याचा वापर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी करू शकता. याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल याची शाश्वत देतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.